दिवसांपूर्वीच या ठिकाणी आरोग्य मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे आणि या आरोग्य मंदिराची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. काय सांगा? बघा, आजच आमची आयुक्तांकडे मीटिंग झाली तेव्हा आपला दवाखाना जे सगळे बंद झाले त्यावेळेला मला सांगण्यात आलं की आम्ही 43 ठिकाणी आरोग्य मंदिरं जी राज्य शासन केंद्र शासनाचा निधीच्या माध्यमातून सुरू केलेली आहेत, अजून पुढची करणार आहोत. एकूण 67 केंद्र चालू करणार आहोत. मी आज या ठिकाणी 3 आरोग्य केंद्राला भेटी द्यायला आलो. आता हे बघा, हे जे केंद्र 1 महिन्यापूर्वी सुरू केलंय, हा एरिया जो आहे त्या एरियाचं नाव आहे मिठबंदर रोड, सावरकर नगर. बरं, ही बंद राहण्याची वेळ नाहीये. मी अशा वेळेला आलोय की आरोग्य मंदिर हे चालू असलं पाहिजे. तुमची अवस्था बघा, म्हणजे रिबीन जी कापलेली आहे, कोणी कापली काय कापली काहीच माहिती नाही. हे शासनाचा उपक्रम महापालिका राबवते. ही रिबीन तशीच आहे. समोर कचरा दिसतोय आणि सगळं बंद आहे. कशा करता, कोणाची फसवणूक करता तुम्ही? ही फसवणूक संजय केळकरची नाही आहे. तुम्ही ठाणेकरांची, गोर गरीब जनतेची फसवणूक करताय आणि त्याच्यामुळे ही आरोग्य केंद्र बंद ठेवून सुद्धा तुम्ही भुलथापा मारताय की 43 आरोग्य मंदिरं चालू आहेत म्हणून त्याला मंदिर नाव देताय. तर महापालिकेने त्याच पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे. जे कोणी हे घाईगर्दीमध्ये उद्घाटन करतायत ना, त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही ही क्रूर चेष्टा जी आहे ती बंद करा लोकांची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.